महापालिकेच्या राजकारणात यंदा एक ऐतिहासिक बदल पाहायला मिळतोय। आतापर्यंत सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असलेलं महापौर पद यंदा पहिल्यांदा सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी जाहीर करण्यात आलंय। यामुळे पुणे शहराच्या नेतृत्वाची सूत्र आता एका महिला महापौराच्या हाती जाणार आहे, हे निश्चित मानलं जात आहे। पण पुण्यात हा मान कोणाला मिळणार, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। महापौर पदाच्या या बदललेल्या आरक्षणामुळे महिला नेतृत्वाला मोठी संधी मिळाली असून पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहराचा कारभार कोणत्या महिला नगरसेविकेकडे जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। सध्याच्या घडीला महापालिकेत भाजपची सत्ता असल्यामुळे पुढील महापौर भाजपचाच असेल हे आता स्पष्ट झालंय। भाजपकडून महापौर पदासाठी अनेक अनुभवी आणि प्रभावी महिला नगरसेवकांची नाव चर्चेत आहेत। यामध्ये सर्वात आधी नाव घेतलं जातं ते पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे, स्वरदा बापट, मानसी देशपांडे, रंजना टिळेकर ही नावं जोरदार चर्चेत आहेत। या सर्व नगरसेविका महापालिकेतील अनुभवी चेहरे असून वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्यांनी जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्यात। दरम्यान फक्त अनुभवी चेहऱ्यांपुरताच भाजपचा विचार मर्यादित राहील असं नाही। राजकीय वर्तुळात अशी ही चर्चा आहे की पक्ष नेतृत्व एखादा नवीन उच्च शिक्षित आणि स्वच्छ प्रतिमेचा चेहरा ऐनवेळी पुढे करू शकतो। या पार्श्वभूमीवर ऐश्वर्या पठारे यांचं नावही समोर येत आहे। नवीन पिढीचं प्रतिनिधित्व, आधुनिक दृष्टिकोन आणि शहराच्या बदलत्या गरजांशी सुसंगत नेतृत्व या निकषांवर भाजप त्यांचा विचार करत असल्याचं बोललं जात आहे। महत्त्वाचं म्हणजे अंतिम निर्णय हा थेट पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतला जाणार असून स्थानिक पातळीवर चर्चा असली तरी शिक्कामोर्तब दिल्ली किंवा मुंबईतून होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुण्याचा पुढचा महापौर कोण असेल हे चित्र काही दिवसात स्पष्ट होणार आहे। महिला महापौराच्या माध्यमातून पुणे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार का आणि अनुभवाला संधी मिळणार की नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवला जाणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। सचिन धुमाळसह ब्युरो रिपोर्ट LS मराठी न्यूज पुणे।